Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नागपूर जिल्ह्यामध्ये 90% पेक्षा जास्त गॅस एजन्सीजकडनं सुरळीत गॅस पुरवठा घरी गॅस सिलेंडर नेऊन देण्याचं काम सुरू झालेलं आहे. परंतु काही गॅस एजन्सीज अशा आहे जिथे महिनाभरापासून लोकांची गर्दी जी आहे ती कायम आहे. गॅस गोडाऊन बाहेर लोकांच्या रांगा कायम आहे. या ठिकाणचं चित्र आपण बघितलं तर पहाटे 4 वाजता लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सकाळी 8 वाजेपर्यंत 250 ते 300 गॅस सिलेंडर रांगेत असते. जसजसा दिवस पुढे जाईल तसतशी ही रांग जी आहे ती वाढत जात असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल दिवसभर हे लोक या ठिकाणी बहुतांश 150 लोक काल रांगेत होते, त्यांना सिलेंडरच मिळालं नाही, त्यामुळे ते परत आले आणि आजची नवीन रांग अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आहे. काही लोक आपल्या सोबत आहेत. दादा काय प्रॉब्लेम आहे? विषय असा आहे की गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नाही. दुसरा विषय असा आहे की गॅस एजन्सीने कमिटमेंट केली होती की प्रत्येकाच्या घरी गॅस सिलेंडर प्रोव्हाइड केला जाईल, पण अजूनपर्यंत गॅस सिलेंडर प्रोव्हाइड केलेलं नाही. सकाळी 4 वाजतापासून आम्ही लाईनमध्ये लागलेलो आहे. जर 4 वाजता जर आले तर 50वा नंबर आमचा आहे आत्ता. आणि आजूबाजूला जर बघितलं तर आजूबाजूच्या खेड्यातनं पण इथे लोक आलेले आहेत. ते लोक रात्री 3 वाजतापासून लाईनमध्ये आहे. नक्कीच अशी परिस्थिती आहे. काका किती वाजता आले? कालही आले होते काही लोक? आलो 4 वाजता. तुम्ही किती वाजता आले काल? 4 वाजता. काल 4 वाजता आलो, तेव्हापासून आम्ही उपाशी तापाची इथं इरभर आम्ही 5 वाजेपर्यंत राहिलो. आणि गॅस नाही मिळाली? मिळाली नाही. त्याने आम्हाला सांगितलं का गाडी येत नाही, तर आम्ही घरी चाललो गेलो. आम्ही मग आज परत आले? परत आलो. आज एका गॅस सिलेंडरसाठी 2 दिवस या लोकांना उन्हात इथे थांबावं लागलं. व्यवस्था नाही. आणि काही गॅस एजन्सीज असे आहेत की अशीच परिस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं यातले 90% लोक हे ग्रामीण लोक आहे, गावातले आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, काही छोटं मोठं कंत्राटी काम करतात. त्या लोकांना 2-2 दिवस एका गॅस सिलेंडरसाठी आपला रोजगार बुडवून, शेतातलं काम बुडवून जर राहावं लागत असेल तर परिस्थिती भीषण आहे. नागपुरातला गॅस पुरवठा सुरळीत झाला असं सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही सूचना केल्या की घरपोच गॅस सिलेंडर पोचवून द्या. बऱ्याच ठिकाणी 90% पेक्षा जास्त ठिकाणी सुरू आहे, परंतु जिथे नाही त्याचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.